तर इंग्रजी वाक्य लिहित असताना ऑज आणि वेअरचा वापर कसा करायचा पहा. तर पहा या ठिकाणी ऑज हे सहाय्यकारी क्रियापद हे आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर करता जर असेल तर ऑज वापरायचा आहे. वेअर हे सहाय्यकारी क्रियापद यू, वी, दे आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन जर करता असेल तर वेअर वापरायचं आहे. चला तर आपण पाहूया. पहा इथे आहे आय डॅश डॅश हॅपी. तर आयसाठी ऑज ऑज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. नंतर साठी सुद्धा ऑज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. ही ऑज सिक. यूसाठी वेअर. यूसाठी वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. यू वेअर लेट. शीसाठी ऑज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. शी ऑज ॲट होम. नंतर इटसाठी ऑज हेच क्रियापद वापरायचं आहे. इट ऑज रेनिंग. वीसाठी वेअर हे क्रियापद वापरायचं आहे. आता इथे पहा द कॅट. इथे कॅट हे सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचन कॅट, म्हणून या ठिकाणी ऑज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. द कॅट ऑज हंग्री. द गर्ल्स अनेक वचन आहे बघा. गर्ल्स म्हणजे मुली, अनेक वचन आहे म्हणून प्लुरल आहे, म्हणून या ठिकाणी वेअर WERE वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. द गर्ल्स वेअर इन द पार्क. आता आय डॅश डॅश सॅड या ठिकाणी ऑज वेअर यापैकी कोणतं क्रियापद वापरावं लागेल सहाय्यकारी क्रियापद हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.